माझे नाव कविता आहे. मी 31 वर्षांची आहे. लग्न झालं आहे आणि महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरात राहते. माझ्या कुटुंबात माझे पती, जे 47 वर्षांचे आहेत. माझा 14 वर्षांचा मुलगा, माझे पती नोकरी करणारे आहेत. पण गेल्या 8 वर्षांपासून त्यांना अस्थमा आहे. त्यामुळे शारीरिक काम केलं की त्यांचा श्वास घुमतो. लोक म्हणतात, तशी मी अजूनही आकर्षक दिसते. माझे मित्र आणि नातेवाईक माझी तुलना माधुरी दीक्षितशी करतात. आणि मी या प्रशंसेवर थोडी इठलतेही. त्या दिवसाची गोष्ट आहे जेव्हा मी माझ्या माहेरी मामाच्या मुलीच्या लग्नात मुलांसोबत गेले होते. माहेर मला नेहमीच आवडतं. लग्नाच्या तयारीत घरात खूप चहलपहल होती. पाहुण्यांची गर्दी होती आणि घराचा प्रत्येक कोना गजबजलेला होता. लग्नाच्या 1 दिवस आधी मला आंघोळीसाठी बाथरूमची गरज होती. पण खालची सगळी बाथरूम भरलेली होती, म्हणून मला छतावरच्या बाथरूममध्ये जावं लागलं. तिथे पोहोचल्यावर मी पाहिलं की बाथरूमचा दरवाजा आतून बंद आहे. मी विचारलं, कोण आहे आत? उत्तर आलं, दीदी मी आहे रोहन, फक्त 2 मिनिटं. रोहन माझा मामेरा भाऊ आहे. मामाचा मुलगा, 28 वर्षांचा तरुण, जो नोकरी करतो. थोड्या वेळाने रोहनने दरवाजा उघडला. तो टॉवेल गुंडाळून होता आणि त्याचे कपडे त्याच्या हातात होते. बाहेर निघताना त्याचा पाय घसरला आणि तो धडाकन पडला. पडताना त्याचा टॉवेल वर गेला. मी एक क्षणभर असं काही पाहिलं जे माझ्या मनात अडकून राहिलं. मी लगेच आंघोळीसाठी बाथरूममध्ये शिरले, पण माझं मन अस्वस्थ होतं. आंघोळ करून बाहेर आले तर मी रोहनला खाली पाहिलं. तो पूर्णपणे सामान्य वागत होता, जसं काहीच झालं नाही. पण माझ्या मनात काहीतरी बदललं होतं. मी वारंवार रोहनजवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्याचं लक्ष माझ्याकडे खेचण्यासाठी मी त्याच्या आसपास राहायचे. त्याला स्पर्श करण्याचं निमित्त शोधायचे. पण रोहनला कदाचित काहीच कळलं नाही. त्याची साधेपणा आणि अनभिज्ञता मला अधिक बेचैन करत होती. मी तो क्षण विसरू शकत नव्हते. लग्न मोठ्या धामधुमीने पार पडलं. 2 दिवसांनी घरातील मोठे लोक मामाच्या मुलीला पहिल्यांदा तिच्या सासरी सोडायला गेले. घरात आता काही पाहुणे, महिला, माझी मुलं आणि रोहनच राहिले होते. लग्नाच्या धावपळीनंतर आता घरात थोडी शांतता होती. संध्याकाळचे तास होते, जेवण झालं होतं. माझी मुलगी आणि बाकी महिला एका खोलीत झोपायची तयारी करत होत्या. मला आणि माझ्या मुलीलाही त्याच खोलीत झोपावं होतं. माझा मुलगा दुसऱ्या खोलीत पलंगावर पडून टीव्ही पाहत होता. तो तिथेच झोपतो. रोहन जेवण करून बाहेर फिरायला गेला होता. मी माझ्या मुलाजवळ गेले आणि त्याच्या बिछाण्यावर अर्धवट पडून टीव्ही पाहू लागले. रात्रीचे तास चालू होते. रोहन परत आला. मला पाहून तो हसला आणि म्हणाला, "काय पाहत आहेस दीदी?" मी म्हटलं, "कहाणी घर घर की तूही पहा." तो म्हणाला, "बस आता येतो दीदी." आणि आपल्या खोलीत कपडे बदलून आला. थोड्या वेळाने तो परत आला आणि माझ्या मुलाशेजारी पडून टीव्ही पाहू लागला. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले. रोहन जवळ होती. रात्रीचे तास होते. माझ्या मनात एक विचित्र हलचल सुरू झाली होती. माझा मुलगा म्हणाला, "मम्मी, ही लाईट बंद कर. मला झोप येते. तुमचा हा सासूबहूचा ड्रामा खूप उशिरापर्यंत चालेल. मला माहीत आहे तुम्ही पूर्ण पाहूनच झोपाल." हे ऐकून मला हसू आलं आणि रोहनही हसायला लागला. तो म्हणाला, "होय दीदी, लाईट बंद कर. माझ्या डोळ्यांनाही झोप येते. मीही लवकर झोपेन." मी ठीक आहे आणि उठून लाईट बंद केली. मग त्याच बिछाण्यावर माझ्या मुलाजवळ पडून टीव्ही पाहू लागले. आता भिंतीकडे रोहन होता. मग माझा मुलगा आणि मग मी. थोड्या वेळाने माझा मुलगा झोपला. आणखी थोड्या वेळाने रोहनचे डोळेही बंद झाले. मी जाणून-बुजून त्याला त्याच्या खोलीत जायला उठवलं नाही. टीव्हीचा आवाज मी पूर्णपणे मंद केला. आणखी थोडं वाट पाहिल्यानंतर मी शांतपणे उठले आणि शेजारील खोलीत जाऊन पाहिलं. माझी मुलगी आणि बाकी पाहुणे खोल झोपेत होते. मी परत आले. टीव्ही बंद केला आणि माझ्या मुलाजवळ पडले. सुमारे अर्ध्या तास वाट पाहिल्यानंतर मी पुन्हा परिस्थिती तपासली. सगळे खोल झोपेत होते. रोहनही झोपला होता. माझ्या मनात एक वादळ उठत होतं. मी रोहनला पाहत होते आणि माझ्या हृदयाचे ठोके थांबण्याचं नाव घेत नव्हते. त्या रात्री माझ्या मनात काय चाललं होतं, हे कदाचित मी स्वतःही पूर्णपणे समजू शकत नव्हते. पण त्या क्षणी माझ्या आतल्या इच्छेने मला काहीतरी वेगळं विचारायला भाग पाडलं. त्या रात्री जेव्हा घरात शांतता पसरली होती आणि नाईट बल्बची मंद रोशनी खोलीला एक रहस्यमय वातावरण देत होती, माझं मन बेकाबू होत होतं. रोहन खोल झोपेत होता. त्याचा श्वास एकसारखा चालू होता. माझा मुलगाही जवळ झोपला होता आणि शेजारील खोलीत माझी मुलगी आणि बाकी पाहुणेही झोपेत होते. मी बिछाण्यावर पडले होते, पण झोप माझ्या डोळ्यांपासून कोसो दूर होती. रोहनचा चेहरा, त्याची ती भोळेपणा आणि तो अनोळखी क्षण जो मी बाथरूम बाहेर पाहिला होता, माझ्या मनात वारंवार फिरत होता. मी हळूच करवट बदलली आणि रोहनकडे पाहिलं.
त्याचा चेहरा नाईट बल्बच्या प्रकाशात हलकासा चमकत होता. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता होती. मी जाणत होते की जे मी विचारत आहे ते चुकीचं आहे. मी एक लग्न झालेली बाई आहे, 2 मुलांची आई आहे आणि रोहन माझा मामेरा भाऊ आहे. पण त्या क्षणी माझ्या हृदया आणि मनात एक युद्ध सुरू झालं होतं. माझी इच्छा मला काहीतरी करायला उत्तेजित करत होती आणि माझा विवेक मला थांबवत होता. मी हळूच माझ्या जागेवरून उठण्याचा प्रयत्न केला, पण माझा मुलगा हलकासा हलला. मी थांबले. भीतीने माझा श्वास थबकला. काही क्षण थांबल्यानंतर जेव्हा मला खात्री झाली की तो पुन्हा खोल झोपेत आहे, मी हिंमत गोळा केली आणि हळूच बिछाण्यावरून उठले. माझे पाय कापत होते, पण मी स्वतःला सावरलं आणि रोहनजवळ गेले. तो अजूनही खोल झोपेत होता. हे सुनिश्चित करण्यासाठी की कोणी नजर फिरवली, हे सुनिश्चित करण्यासाठी की कोणी जागत नाही, सगळं शांत होतं. मी रोहनच्या बाजूला बसले. मी हळूच त्याचा खांदा स्पर्श केला, जसं त्याला हलकासा हलवून पाहायचं होतं, पण तो जागा नाही. माझ्या मनात एक वादळ उठत होतं. मी स्वतःशी म्हटलं, कविता तू काय करत आहेस हे चुकीचं आहे. पण माझ्या शरीराने माझ्या मनाची बात मानली नाही. त्याचा हात गरम होता आणि माझ्या स्पर्शाने तो हलकासा हलला. त्याचे डोळे उघडले आणि तो थोडासा चकित झाला. दीदी, त्याने मंद आवाजात म्हटलं, जसं झोपेतच असेल. "श्श, काही बोलू नकोस," मी कुजबुजून म्हटलं. ज्या आवाजात एक विचित्र आकर्षण होतं जे कदाचित मलाही माहीत नव्हतं कुठून आलं. रोहनने डोळे चोळत मला पाहिलं. "काय झालं दीदी?" "सगळं ठीक आहे," त्याने विचारलं. त्याच्या आवाजात भोळेपणा होता. मी काही क्षण गप्प राहिले. माझ्या मनात गोष्टी एकत्र धावत होत्या. मी म्हटलं, "होय, सगळं ठीक आहे. फक्त झोप येत नव्हती." तो हलकासा हसला आणि म्हणाला, "तू टीव्ही चालू कर किंवा बाहेर चला थोडी फिरूया." त्याची साधेपणा माझ्या हृदयाला अधिक वितळवत होती. "नाही, फक्त इथे बस," मी म्हटलं आणि त्याचा हात आणखी घट्ट धरला. मला माहीत नव्हतं की मी काय हवी होते, पण त्या क्षणी मी फक्त रोहनच्या जवळ राहायचं हवं होतं. तो थोडा असहज दिसला पण काही बोलला नाही. कदाचित त्याला समजत नव्हतं की मी काय हवी आहे. मी हळूच त्याचा चेहरा माझ्याकडे वळवला आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक प्रश्न होता, पण तो गप्प राहिला. माझ्या हृदयाचे ठोके इतके जोरात होते की मला वाटत होतं की तोही ते ऐकेल. "रोहन," मी मंद आवाजात म्हटलं, "तू खूप चांगला आहेस." तो हलकासा हसला आणि म्हणाला, "दीदी, तुम्हीही चांगल्या आहात. पण इतक्या रात्री हे सगळं का?" मी उत्तर दिलं नाही. माझ्याकडे कोणतं उत्तर होतंही नाही. मी फक्त त्याचा हात आणखी घट्ट धरला आणि हळूच त्याच्या जवळ सरकले. त्याने एकदा पुन्हा माझ्याकडे पाहिलं. यावेळी त्याच्या डोळ्यात थोडी भीती आणि थोडी आश्चर्य होती. "दीदी, हे ठीक नाही," त्याने हळूच म्हटलं आणि त्याने आपला हात सोडण्याचा प्रयत्न केला. त्याचे शब्द माझ्यासाठी एक धक्का होते. मी एकदम थांबले. माझ्या चेहऱ्यावर लाज आणि भीती दोन्ही उमटले. मी लगेच त्याचा हात सोडला आणि मागे हटले. मला माहीत नाही मला माहीत नाही मी काय करत होते. रोहनने काहीच म्हटलं नाही. तो फक्त शांतपणे उठला आणि आपल्या खोलीकडे निघाला. मी तिथेच बिछाण्यावर बसून राहिले. माझे अश्रू थांबण्याचं नाव घेत नव्हते. मी स्वतःला दोष देऊ लागले. "कविता, तू हे काय केलंस? तू सगळं धोक्यात घातलंस." त्या रात्री मी झोपू शकले नाही. सकाळ होईपर्यंत मी माझ्या विचारां केलं असं काहीच झालं नाही. पण माझ्या मनात एक जड ओझं होतं, जसं काहीच झालं नाही. मी जाणत होते की मी एक मोठी चूक केली होती. एक लग्न झालेली आई आणि बहीण म्हणून माझ्या जबाबदाऱ्या सोडून क्षणिक इच्छेला बळी पडणं किती धोकादायक आणि चुकीचं आहे, हे त्या रात्रीच्या अनुभवातून मला कळलं. त्या चुकीचं ओझं मला कायम वहावं लागेल. पण त्यासोबत मी स्वतःला अधिक जागरूक ठेवायचं आणि आपल्या कुटुंबाच्या नात्यांना कधीही धोक्यात घालायचं नाही, असंही ठरवलं. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल, अशी मला आशा आहे.